नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण डिस्कस करणार आहोत महा TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा मागच्या वर्षी विचारलेले पेपर 1 आणि पेपर 2 मधील क्वेश्चन्स। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा छत्रपती ही अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? पहिला आहे ऑप्शन शिवराई, दुसरं सोन्याची शिवराई, तिसरं सोन्याची मोहोर, 4 तांब्याची मोहोर। पॅरेग्राफ वाचूयात। राज्याभिषेका प्रसंगी श्री राजा छत्रपती ही अक्षरे कोरलेली सोन्याची होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडण्यात आली। तर याचं आन्सर आहे तांब्याची शिवराई। दुसरा क्वेश्चन, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अवधानाचे वैशिष्ट्य आहे? नाही। 1 अवधान ही निवडक प्रक्रिया आहे। 2 अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन होते। 3 अवधान आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही। 4 अवधान एखाद्या गोष्टीवर दीर्घकाळ टिकवता येत नाही। पॅरेग्राफ वाचूयात। कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय। अवधानाचे प्रकार: ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान, अभ्यस्त अवधान। अवधानाची वैशिष्ट्ये: अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे। अवधानामुळे ज्ञानग्रहण व आकलन सुलभ होते। अवधान हा एक मनोव्यापार आहे। अवधान व अभिरुपी या एकच नाण्याच्या 2 बाजू आहेत। आपण एका वेळी एकाच गोष्टीवर अवधान केंद्रित करू शकतो। तर या क्वेश्चनचा आन्सर आहे अवधान, ऑप्शन सी, अवधान आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही। तिसरा क्वेश्चन, एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याचा अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो? पॅरेग्राफ वाचूयात। दृष्टांत अलंकार एखादी विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला देण्याचा दृष्टांत अलंकार होतो। ऑप्शन 1 रूपक अलंकार, अन्वय अलंकार, दृष्टांत अलंकार आणि व्यतिरेक अलंकार। तर याचं ऑप्शन आहे 3 दृष्टांत अलंकार। चौथा क्वेश्चन, ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळास काळ म्हणतात? ऑप्शन ए ऐतिहासिक काळ, प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, प्रागैतिहासिक काळ। प्रागैतिहासिक काळ। पॅरेग्राफ वाचूयात। प्रागैतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही। ह्याचं ऑप्शन आपलं उत्तर इथं सापडलेलं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन 4 प्रागैतिहासिक काळ। ऑप्शन 5, क्वेश्चन 5वा, टिंबटिंबचा उपयोग मुख्यतः इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रामध्ये केला जातो। 1 कोळसा, 2 खनिज तेल, 3 थोरियम, 4 नैसर्गिक वायू। अणुविद्युत थोरियमचा वापर केला जातो। तर याचं आन्सर आहे 3 थोरियम। 6वा क्वेश्चन, भारतीय अजरामराचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हे तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर माहीत असेल, राजा शिवछत्रपती हे याचा आन्सर आहे, ऑप्शन सी। 7वा क्वेश्चन, 2006च्या कलकत्ता अधिवेशनात राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपदी कोण विभूषले होते? ऑप्शन 1 दादाभाई नौरोजी, 2 रास बिहारी बोस, 3 गोपाळ कृष्ण गोखले, 4 मदन मोहन मालवीय। 1906 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते। तर याचे दादाभाई नौरोजी, ऑप्शन ए। 8वा क्वेश्चन, परिसंस्थेमध्ये साधारण 100% ऊर्जा पोषण पातळी कडून पुढच्या पोषण पातळीकडे जाण्यास उपलब्ध असते ती ऊर्जा
टिंबटिंब स्वरूपात असते. तर याचं आन्सर आहे रासायनिक ऊर्जा. ऑप्शन 4. पुढचा क्वेश्चन, भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार आहे? तर हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. याचा आन्सर आहे मानव अधिकार. ऑप्शन 2. लास्ट क्वेश्चन, मानवी शरीरात ए जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? जीवनसत्वे म्हणजे कॅल्शियम. या ऑप्शन 1 यकृत, 2 हाडे, 3 मेंदू आणि 4 त्वचा. तर याचं आन्सर आहे हाडे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.